कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारपासून श्री गणेशोत्सव पर्वाला सुरुवात झाली आहे। सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महावितरण कंपनीकडून घरगुती दरात वीज कनेक्शन दिलं जातं। कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या 8000 पेक्षा अधिक आहे, पण गणेशोत्सवासाठी महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्शन घेणाऱ्या मंडळांची संख्या मात्र 10% सुद्धा नाही। त्यामुळे महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्शन घ्या असं आवाहन होत असलं तरी सार्वजनिक मंडळ मात्र त्याकडे लक्ष देत नाहीत, हे वास्तव आहे। शिवाय जनमताचा दबाव, गणेशोत्सवाला असलेली धार्मिक आणि भावनिक किनार यामुळे मंडळांवर कारवाई करण्याचं धाडस महावितरण करत नाही। सार्वजनिक गणेश उत्सवात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो। उत्सव काळात केलेली विद्युत रोषणाई, ध्वनी यंत्रणा यासाठी विजेचा वापर होतच असतो। प्रत्येक मंडळानं अधिकृत वीज कनेक्शन घ्यावं असं महावितरणकडून दरवर्षी आवाहन केलं जातं। त्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना घरगुती दरातच वीज पुरवठा केला जातो। मंडळांच्या विजेच्या मागणीनुसार अनामत रक्कम भरून घेतली जाते आणि तत्काळ तात्पुरतं मीटर आणि वीज कनेक्शन दिलं जातं। पण तरीही बहुतांश मंडळांकडून घरगुती दरातील अधिकृत स्वतंत्र वीज कनेक्शन घेण्याचं टाळलं जातं। त्याऐवजी मंडळाच्या शेजारील घर, दुकान, खाजगी कार्यालय इथल्या मीटरवरून वीज कनेक्शन घेतलं जातं। त्यासाठी संबंधितांना त्यांचं संपूर्ण महिन्याचं वीज बिल भरण्याची हमी मंडळाकडून दिली जाते। या अनुषंगानं माहिती घेतली असता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। यंदा संपूर्ण जिल्ह्यात 8568 सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना होतीये, पण त्यातील केवळ 65 ते 70 मंडळांनीच महावितरणकडून स्वतंत्र आणि अधिकृत वीज कनेक्शन घेतलंय। वास्तविक सुरक्षा आणि विजेचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीनं प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं महावितरणकडून अधिकृत आणि स्वतंत्र वीज कनेक्शन घ्यावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केलंय। जी गणेश मंडळ कनेक्शन्स महावितरणकडून घेतात त्या संचाची महावितरण मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून पाहणीसुद्धा करून घेते। तिथं आर्थिंग व्यवस्थित केलं आहे का, तिथं ELCB बसवला आहे का, RCB बसवलेला आहे का, त्याचं आर्थिंग प्रॉपर केलेलं आहे का, आणि त्यांनी जी वायर वगैरे त्यांच्या पुढच्या ह्याच्या काय म्हणतात त्याला म्हणजे सजावटीसाठी केलेले आहेत ह्याचीसुद्धा पाहणी महावितरण करते। आणि काही ठिकाणी जर चुकून काही गणेश मंडळांनी जर चुकीच्या पद्धतीनं कनेक्शन्स घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी महावितरणचे दामिनी पथकसुद्धा सज्ज आहेत। मंडळाजवळच्या वीज खांबावरून किंवा वाहिन्यांवरून अनधिकृत वीज पुरवठा होऊ नये असं आवाहनही लटपटे यांनी केलंय, पण आवाहन करण्यापलीकडे महावितरणकडून कसलीही कारवाई होत नाही। वास्तविक महावितरण कंपनीकडून गणेश उत्सवात भरारी आणि तपासणी पथकांची नियुक्ती केली जाते, पण गणेश उत्सवाला असलेली सामाजिक आणि धार्मिक किनार, त्यातून निर्माण झालेला जनमताचा दबाव यामुळे महावितरणचे हात जणू बांधलेले आहेत। त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ 1% मंडळांनी महावितरणचं अधिकृत कनेक्शन घेतल्याचं उघड झालं असलं तरी महावितरण बघ्याची भूमिका घेतंय।